नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 75,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमच्या या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 पर्यंतची ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे सादर करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे विशेषज्ञ या पदासाठी निघालेली आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिली जी वॅकन्सी सर्जन IPHS या पदासाठी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे MS जनरल सर्जरी झालेलं असेल किंवा DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर फिजिशियन IPHS साठी एक वॅकन्सी आहे। MD मेडिसिन किंवा DNB झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर फिजिशियन NPCDCS साठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MD मेडिसिन किंवा DNB झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर फिजिशियन NPHC साठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MD मेडिसिन किंवा DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर ENT सर्जन NPPCD साठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MS ENT किंवा DORL किंवा DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 70 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला आहे। 75,000 रुपये वेतन या सर्व पदांसाठी दिलं जाईल। 5 वॅकन्सीचे कोण या ठिकाणी आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे वैद्यकीय अधिकारी MBBS या पदासाठी। MOMBBS NPNC साठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। MOMBBS I2 साठी 3 वॅकन्सी आहे। MOMBBS L3 साठी एक वॅकन्सी आहे। MOMBBS DEIC साठी एक वॅकन्सी आहे। MOMBBS SNCU आणि NBSU साठी एक वॅकन्सी ठिकाणी आहे। MBBS तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। व्हॅलिड काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमचं या ठिकाणी लागेल। 70 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 60,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। एकूण 7 वॅकन्सी या ठिकाणी MBBS पदासाठी आहेत। त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट या पदासाठी ऑडिओलॉजिस्ट DEIC साठी एक, ऑडिओलॉजिस्ट NPPCD साठी एक, अशा 2 वॅकन्सीचे कोण या ठिकाणी निघालेले आहेत। डिग्री तुमची असेल ऑडिओलॉजीमध्ये, सोबत व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन तुमचं असणं आवश्यक या ठिकाणी आहे। 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। जिल्हा रुग्णालयामध्ये तुमची जॉब लोकेशन असेल। त्यानंतर श्रवणक्षम प्रशिक्षण या पदासाठी पॅरामेडिकल हिअरिंग इन्स्ट्रक्टर पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल, रिलेव्हंट कोर्स तुमचा झालेला असेल, व्हॅलिड काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल। त्यानंतर मनोविकृती नर्स या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, सोबत सर्टिफिकेट इन फिजिओकेमिस्ट्रीमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर तंत्रज्ञ या पदासाठी डेंटल हायजिनिस्ट NOHP साठी 2 वॅकन्सीज आहेत आणि ऑडिओमेट्रिक असिस्टंटसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहेत। डिप्लोमा इन ओरल हायजिनिस्ट असेल आणि काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर डेंटल हायजिनिस्ट पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि डिप्लोमा इन ऑडिओमेट्रीमध्ये झालेलं असेल, काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर ऑडिओमेट्रिक असिस्टंटसाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर जिल्हास्तरीय आशा गट प्रवर्तक या पदासाठी 2 वॅकन्सीचे कोण्या ठिकाणी आहेत। एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, MSc पुणे मार्च 30 WPM आणि इंग्रजीमध्ये 40 वर्ड पर मिनिट टायपिंगचा स्पीड तुमचा असेल आणि मराठीमध्ये 30 वर्ड पर मिनिटचा, आणि सोबत MSBT किंवा MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तर या ठिकाणी पद क्रमांक 3 पासून ते पद क्रमांक 7 पर्यंत तुम्हाला वयमर्यादा जी आहे, खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंतची कमाल वयमर्यादा असेल आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी असणार आहेत। गट प्रवर्तक या पदासाठी तुम्हाला 19,925 रुपये वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाणार आहे। असे एकूण 21 जागांची वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज जे आहेत 31 मार्च 2025 पर्यंत तुम्ही सादर करू शकणार आहात। 11 महिने 29 दिवसाच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिस नियुक्ती तुमच्या ठिकाणी असणार आहे।
अर्ज जे आहेत तुमचे 4 मार्च 2025 ते 12 मार्च 2025 या कालावधीत तुमचे सुट्टीचे दिवस वगळून अर्ज स्वीकारले जाणार आहेत। अर्ज स्वीकृतीचे ठिकाण जे आहे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी तुमचे अर्ज स्वीकारले जातील। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये आणि अराखीव प्रवर्गासाठी 150 रुपये या ठिकाणी असणार आहे। DDच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला करायचे आहे। डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर यांच्या नावाने डिमांड ड्राफ्ट आपल्याला या ठिकाणी काढावा लागणार आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।